राम राम शेतकरी मित्रांनो, आज आमची हळद लावगण झाली पहा. आणि हळद लावल्यावर आपण आता हळद लावगण झाली, आता आपण याला ड्रिचिंग करणार आहोत. आणि ती बी एक बायोमासची परभणी कृषी विद्यापीठात आपण बायोमास आणलं. आणि हे बायोमास आहे. आणि याची एक प्रत्येक शेतकरी हळदीच्या शेतकऱ्यानं बायोमासची ड्रिचिंग करणं आवश्यक आहे. हे परभणी कृषी विद्यापीठ इथं आपल्याला मिळतं आहे. आणि हे 200 रुपये लिटर प्रमाण आहे. 5 लिटरचे 1000 रुपये होतात. आणि हे आज आपल्याला एक कमी किमतीचं वाटतं आहे, पण हे भविष्यात आपल्या हळदी पिकाला येणाऱ्या 6 बुरशीपासून याचं संरक्षण करते. आणि हे प्रत्येक शेतकऱ्या हळदीच्या सोडायलाच पाहिजेत. आणि याची किंमत फार मात्र कमी आहे. रोग येण्याआधी आपण जमिनीतून रोग येण्याच्या अगोदर सोडलं म्हणजे जे बुरशी आता रुनी आहे, हुमणी आहे, तिडका आहे, आणि आपण म्हणतो आपली हळद पिवळी पळाली, ती बुरशीचा प्रकार असते. म्हणून आपण जर हे जीवाणू बायोमास आहे जीवाणूचं, आणि हे जर जमिनीतून दिलं आणि आता या जमिनीतून दिलं आणि हे गेलं जमिनीत, तर जीवाणूची संख्या वाढणार आहे. त्यासाठी आपण आधी रान वलून घेतलं. आणि वलून घेतल्यावर आपण त्याच्यात वलून घेतलं, चांगलं लावगण केली. आणि लावगण केल्यावर ही बायोमासची आता ड्रिचिंग करणं चालू आहे. ही ड्रिचिंग चालू आहे. तिंका ते फवारा, ती ड्रिचिंग चालू आहे पहा आता. कट केला थांब. या रानात आता संपूर्ण हळद लावली आहे. आणि आपण हे सेंद्रिय, आम्ही याच्यात आता रासायनिक कमी वापरणारच नाही. जर गरज पडणारच नाही आम्हाला अशी अपेक्षा आहे. आम्ही संपूर्ण सेंद्रिय पद्धतीनंच यावर्षी हळद करणार आहोत पाहिजे पूर्ण. आणि वेळोवेळी आम्ही परभणी कृषी विद्यापीठाचं ज्ञान घेणार आहोत. आणि त्याच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही शेती करणार आहोत. आणि सेंद्रिय पद्धतीने करणार आहोत. आणि ही सेंद्रिय हळद आम्ही यावर्षी बहुर ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी दुसऱ्या हळदीपेक्षा सेंद्रिय हळद 200 रुपयानं महाग विकत घेणार आहे. मग आता आपण हे बायोमास झालं म्हणून संपलं नाही, तर आम्ही आता याला खत कोणतं वापरलं आहे त्याचं पण तुम्हाला दाखवणार आहोत. आणि रासायनिक खतापेक्षा आम्ही आता सेंद्रिय खतावर भर दिला आहे. हे प्लांटो आहे खत. आणि हे प्लांटो खत हे जमिनीत टाकलं आहे. समुद्र शवाळ, गोवर्धन, जीवनी नॅचरल, हे आम्ही आता 700 रुपयाला पोतं आणले. हे खताची पण हे केली आहे, म्हणजे सेंद्रिय पद्धतीनंच सेंद्रियच घटक आम्ही खतं टाकणार आहोत. हे प्लांटो प्रोडक्ट आहे. हे समुद्र शेवाळाचं खत आहे. याच्यामुळं जमीन भुसभुशीत राहते आणि पिकाला एकदम ताकदीचं काम करते. आपण आता हे खत सोडल्यावर पहा, आम्ही खत टाकलं आहे. काही टाकल्यावर जमिनीचा कलर एकदम बदलला आहे. आणि हे असं बायोमासचे पाणी इकडे आले, हे फेस याला बायोमासचा, हे जमीन ठिबकद्वारे सोडलो तरी असा बायोमासचा फेस याला. बायोमास आता इकडे येणं चालू झालं आहे. ड्रिपनं बायोमास सोडले. आणि अजून 5 दिवसाला आपण NPK जीवाणू संवर्धक कृषी विद्यापीठ परभणी इथलं सोडणार आहोत. आणि जीवनी शिवसंजीवनी प्रोडक्टचे सेंद्रिय हे पण वापरणार आहोत. आणि ही 100% सेंद्रिय शेती, सेंद्रिय हळद करणार आहोत आम्ही. आणि 1 नंबर सेंद्रिय हळद करून याची विक्री पण स्पाईक बोर्ड अंतर्गत याचे गिरायक लागणार होतं. आणि त्या अंतर्गत आम्ही विक्री करणार आहोत. यावर्षी आम्ही आबक हळद लावली लवकर. शिवसंजीवनी, गोवर्धन ग्रुप सेंद्रिय आणि बायोमास NPK परभणी कृषी विद्यापीठ घेतला आहे.